जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। 2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर मतदान होत आहे। मतदानाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन केले आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांमार्फत रांगोळी आणि चित्रे काढून मतदान जनजागृती करण्यात आली। महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा एकूण 80 शाळांसह 200हून अधिक खासगी शाळांमध्येही चित्र आणि रांगोळीच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करण्याचा संदेश दिलाय। भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त शहरामध्ये जाहीर सभा पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त येणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी भाजपाकडून पाण्याची सोय करण्यात आली होती, पण पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी अक्षरशः कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती। उन्हाचा कडाका असल्याने पाण्यासाठी कार्यकर्ते पाणी वाटणाऱ्या गाडीवर तुटून पडले होते। अक्षरशः काही वयस्कर आणि तरुण चालत्या गाडीला लोंबकळत होते, त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती। तर सभा संपल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता। चंद्रपुरातील ज्योती येथील आदर्श मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले। यासाठी चक्क आदिवासी नृत्य सादर करून आवाहन करण्यात आले। अजित पवारांना ते वक्तव्य भोवणार का? अजित पवारांनी केलेल्या विधानाबाबत निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिलेत। निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये अशी विधानं न करण्याचा नियम असताना सुद्धा अजित पवारांनी आर्थिक प्रलोभन दिल्याचा अजित पवारांवर आरोप केला जातोय। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। उमेदवार देखील उत्साहाने सकाळी मतदान केंद्रावर आलेत। एकाच मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे आणि बीएसपी उमेदवार संजय कुंभलकर यांचं मतदान आल्याने त्यांनी गळाभेट देखील केली आहे। नागपूर जिल्ह्यातील बेला गावामध्ये स्वप्नील डांगरे नावाचा नवरदेव आपल्या लग्नापूर्वी मतदानाचा कर्तव्य बजावायला पोहोचला। बेलामधील बेसिक शाळा या मतदान केंद्रावर स्वप्नील डांगरे यांनी मतदानाचा राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यानंतर नातेवाईकांसह लग्नस्थळी रवाना झाला। शुक्रवारी 18व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदान होत आहे। यावेळी 96 वर्षापुढील वयोवृद्धही आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले दिसले। आमदार गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांचा समाचार घेतला। रविकांत तुपकर स्वतःवर हल्ला करून घेतील, नाहीतर स्वतःची गाडी जाळून घेतील। शेतकऱ्यांचा नेता म्हणणाऱ्या तुपकरांनी व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केलाय। महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे। निवडणूक प्रचारामध्ये प्रभू श्रीरामाचे फोटो वापरल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात येतोय। तर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। तक्रार ही दाखल करण्यात आली आहे। तर काँग्रेसच्या या तक्रारीवर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसचा प्रभू श्रीराम द्वेष पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। काँग्रेसचं खरं रूप या तक्रारीमुळे पुणेकरांसमोर आलंय। काँग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय, अशा 1000 तक्रारी करा असं त्यांनी म्हटलंय।
शरद पवारांना सीतामाईबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात. त्यांना सीतामाईबद्दल कळवळा कसा? राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहे, याची आधी माहिती घ्यावी. राम मंदिर प्रश्नी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना सल्ला दिलाय. राम मंदिरामध्ये सीतामाईची मूर्ती का नाही असा जावई शोध शरद पवार यांनी लावलाय. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत असतात. आपण नास्तिक असल्याची शेरी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर आरोप केलेला आहे. ज्योती आमगे या जगातील सर्वात लहान महिला असून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.